प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या 13 ऑक्टोबरच्या महाएपिसोड भाग 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. इकडे आता सावनीने जे मुक्ताने लिहिलेलं असतं अभिनंदन सागर आणि हार्ट काढलेले असतात ते सगळं आता पुसून टाकण्याचा प्लॅन केलेला असतो. सावनीने या सगळ्यामध्ये आता हे सगळं पुसून एक टिश्यू पेपर घेते आणि ते सगळं एकदम रब करायला लागते आणि असं दृश्य समोर निर्माण करण्याचा प्रयत्न करते की या सगळ्यामध्ये हे सगळं सागरने पुसून टाकले. सागरला हे अजिबात आवडलेलं नाही आहे आणि त्याला खूप राग आला आहे आणि म्हणून त्याने हे पुसलं आहे. आणि ती मनातल्या मनात विचार करते, मुक्ता या सगळ्यामध्ये तुला मी अजिबात सागरशी अजिबात सुखाचा संसार करू देणार नाही, कारण तू माझ्या मुलांना माझ्यापासून तोडलेस, माझा सगळा संसार तू मोडलायस, मला दरवेळेला कमीपणा दिलायस. पाच झालं मुक्ता, आता तुला या सगळ्यामध्ये मी सोडणार नाही. पण तितक्यात मुक्ता रूममध्ये यायला निघालेली असते. तितक्यात तिला स्वाती आवाज देते, अगं मुक्ता ऐक ना, म्हणजे तू तिला साडी दिली का नेसायला? यावरती मुक्ता म्हणते, हो काही काळजी करू नका, मी साडी नेसायला दिलेली आहे आणि लकी पानाचा विडा आणला ना की बाकी सगळी तयारी होईल. स्वातीताई तुम्ही काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल. यावरती स्वाती म्हणते, हो बाकी सगळं ठीक व्हायला पाहिजे, साखरपुडा पण छानच व्हायला पाहिजे. यावरती मुक्ता सांगते, तुम्ही कसली काळजी करू नका, आपण छानपैकी साखरपुडा करूया. असं म्हणत मुक्ता या सगळ्यामध्ये आता मात्र आतमध्ये जायला निघते. त्याच वेळेला ती पाहते तर काय, या सगळ्यामध्ये जे बोर्डवरती लिहिलेलं असतं ते सगळं पुसून टाकण्यात आलेलं असतं. मग मुक्ताला थोडासा धक्काच बसतो. काय आहे हे सगळं, हे कोणी पुसलं? मुक्ताला थोडी भीती वाटायला लागते आणि मुक्ता विचार करते, सागरने केलं असेल हे? सिरियसली? नाही, सागर हे असं काही करू शकत नाहीत. या सगळ्यामध्ये मला सागरसोबत बोलायला पाहिजे, काय तो सोक्षमोक्ष लावायला पाहिजे, असा विचार करत आता मुक्ता त्या आरशाकडे एकटक पाहत असते. तोपर्यंत सावनी येते आणि मुक्ता तू कितीही विचार कर, काहीही कर, तुझं आणि सागरचं नातं मी जुळवूच देणार नाही. सावनी लपून बसलेली असते मुक्ताच्याच रूममध्ये, पण मुक्ताचं तिकडे काही लक्ष जात नाही. तोपर्यंत इकडे आता स्वाती आणि इंद्रा या दोघीजणी गप्पा मारत असतात. स्वाती आणि इंद्रा गप्पा मारत असताना स्वाती म्हणते, मम्मी अगं म्हणजे काही गोष्टी आपल्याला साखरेचा पुडा वगैरे या मागवायला लागतील की कोमल आपली घरी बनवणार आहे, काय ठरलं आहे? पण इंद्राचं लक्षच नसतं. त्यावरती मग मात्र इकडे स्वाती म्हणायला लागते, मम्मी काय झालं आहे, तू या सगळ्यामध्ये इतकी डिस्टर्ब का आहेस, इतकी का अस्वस्थ आहेस, नक्की काय घडलं आहे सांगशील का? यावरती इंद्रा सांगायला लागते, खरं सांगू का, तर मिनीनं म्हणजे लकीसाठी शेवंताची नात आहे ना, शेवंताची भाची आहे बरं रूपा, किती छान दिसते ग ती मला शेवंताची जी भाची आहे ती लकीसाठी करायची होती आणि म्हणून मला हे नाही पटलं सगळं. यावरती स्वाती म्हणते, मम्मी आता सगळं झालं आहे ना? यावरती इंद्रा म्हणते, ती आपल्या जातीतली पण होती ग, त्यामुळे कसं आहे ना, आपल्या घराशी मिळवून घेतलं असतं तिने, म्हणून मला असं वाटलं की ती इथे यायला हवी होती. स्वाती म्हणते, पण आता लकी या लग्नाला तयार झालं आहे की नाही? लकी स्वतःहून जर का या लग्नाला तयार झाला आहे तर मम्मी तू कशाला याच्यामध्ये आता खोडा घालतेस? यावरती इंद्रा म्हणते, हो ग, म्हणजे लकीच तयार झाला आहे म्हणूनच आता मी ह्या लग्नाला तयार झाले, असं म्हणत स्वाती इंद्राला समजवत असते. फायनली इंद्रा या लग्नाला लकीसाठी तयार झालेली असते. पण तोपर्यंत तिकडे छानपैकी साडी नेसून आरती येते. आरतीला पाहिल्यावरती स्वाती म्हणते, वा आरती वा, किती सुंदर साडी नेसतेस, किती छान दिसतेस. मग मात्र आता इंद्रा या सगळ्यामध्ये मनामधला सगळी खंत विसरून आता आरतीचं प्रेमाने स्वागत करते. आणि आता इकडे स्वाती म्हणते, वा आरती खूपच छान दिसतेस तू, असं म्हणत ती आता आरतीला जवळ बोलवते. आरतीला जवळ बोलवल्यावरती आता मात्र आरतीने साडी नेसलेली असते आणि इंद्राला पण ती खूप छान दिसते. इंद्रा म्हणते, हो खरंच साडी खूप छान दिसते आहे बरं का, असं म्हटल्यावरती मुक्ता येते आणि आरती खरंच तू खूप छान दिसते आहेस, आपण साखरपुड्याची लवकरात लवकर तयारी सुरू करूया, तुझ्या आईला तू बोलवलंस का? यावरती आरती म्हणते, हो मॅडम, म्हणजे मी तिला कॉल केला पण ती येणार कशी? यावरती मुक्ता काही बोलणार तितक्यात इंद्रा पटकन बोलून मोकळी होते. इंद्रा म्हणते, यायचं काय, रिक्षा येते आमच्या इथपर्यंत, आमच्या कॅम्पसपर्यंत रिक्षा येते, रिक्षात बसायचं आणि यायचं, असं म्हणत इकडे आता इंद्रा या सगळ्यामध्ये काहीतरी तोंड घालते. त्यावरती मग मात्र आता इकडे स्वाती तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असते. पण शांत होईल तर ती इंद्रा कसली,
त्यावरती आता मात्र मुक्ताच मध्य काढत म्हणते, नाही आशू येतोय ना, मी आशूला आमंत्रण दिलं आहे, मी आशूला बोलवलेलं आहे, त्यामुळे आशू या सगळ्यामध्ये घरी येतोय, तर त्याला मी सांगते की येताना आरतीच्या आईला घेऊन ये, असं म्हणत ती आशूला फोन करते. आशूला फोन केल्यावरती ती म्हणते, आशू माझं एक तुझ्याकडे खूप महत्त्वाचं काम आहे. यावरती आशू म्हणतो, बोला मॅडम, काय हुकूम आहे. त्यावरती मग मात्र आता इकडे त्याला मुक्ता सांगायला लागते, अरे मी तुला आरतीच्या घरचा ॲड्रेस पाठवते. आरतीच्या घरचा ॲड्रेस पाठवल्यावरती तू तिच्या आईला घेऊन येशील का. यावरती आशू म्हणतो, हो नक्कीच, मी तिच्या आईला पण घेऊन येईन आणि अजून काय आणायचं असेल ना कुणाला तरी पण आणेल. मुक्ता म्हणते, अजून कुणाला तू कशाला आणशील. यावरती आता इकडे आशू म्हणतो, अगं तसं नाही, म्हणजे बँड बाजा वारात अजून काहीही हवं असेल ना तर सगळं मी घेऊन येतो. मुक्ता म्हणते, गप्रे, तुझं आपलं काहीतरीच, म्हणजे आता हे सगळं घेऊन यायची काय गरज पडली. कसं आहे ना, या सगळ्यामध्ये आत्ता फक्त साखरपुडाच करायचा आहे, साखरपुडाच फक्त होणार आहे आणि त्यानंतर लग्नामध्ये बँड बाजा वारात लागेल, आत्ता सध्या काहीच नको, असं म्हणत मुक्ता त्याला फक्त आरतीच्या आईला घेऊन ये असं सांगते. त्यावरती मग मात्र आता इकडे आशू म्हणतो, काळजी करू नकोस, मी आरतीच्या आईला घेऊन येतो. तोपर्यंत कोमल येते आणि हे बघा, मी छानपैकी साखरेचे पुडे बनवलेले आहेत, सगळी तयारी केलेली आहे आणि मम्मी आपण एक काम करूया, छानपैकी गुलाबाच्या पाकळ्यांचा एक बाऊल ठेवूया आणि त्याच्यावरती ह्या अंगठ्या आहेत ना, या दोघांच्या लग्नाच्या त्या अंगठ्या ठेवूया, असं म्हणत कोमलने आता स्वागत म्हणजे कोमलने डेकोरेशनची सगळी जबाबदारी स्वतःवरती घेतलेली असते आणि छान डेकोरेशन होईल याची ती पूर्णपणे काळजी घेत असते. कोमलने सगळं डेकोरेशन केल्यावरती इकडे आता स्वाती म्हणत असते, मम्मी अगं पण लकी कुठे आहे. यावरती इंद्रा सांगते, अगं तो पानाचे विरे आणायला गेलाय, पानाचे विडे आणल्यावरती मग इकडे पूजेसाठी उपयोगाला येतील ना, त्यासाठी तो आणायला गेलाय. सावनी विचार करत असते, करा तुम्ही जे काही प्लॅनिंग करायचं ते करा, तुमचं प्लॅनिंग उद्ध्वस्त करायला मी इकडे तयारच आहे, या सगळ्यामध्ये तुमचं कोणतंही प्लॅनिंग यशस्वी होऊ देणार नाही, असं म्हणत सावनी आता खूपच नालायकगिरी करत असते आणि सावनीच्या या नालायकगिरीची अजून कोणाला कल्पना नसते. तिने मुद्दामच लकीला तू पळून जा आणि चिठ्ठी लिही, म्हणजे घरच्या सगळ्यांना छानपैकी मला मूर्ख बनवता येईल असं सांगितलेलं असतं. मग आता तीच लकीची चिठ्ठी सावनी आपल्या हातात घेते, हातात ती चिठ्ठी घेऊन लपवून ठेवते. तोपर्यंत सागर आता आपल्या रूममध्ये येतो. रूममध्ये आलेला सागर आता इकडे आपले कपडे काढण्यासाठी ॲक्च्युली आलेला असतो, पण त्याला त्यावेळेला मुक्ताची साडी दिसते. मुक्ताची साडी दिसल्यावरती सागर खूपच पॅनिक होतो. आता हीच साडी घालून त्या आशूला भेटायला गेल्या होत्या आणि आशूने त्याला मिठीत घेतलं होतं, हे सागरच्या डोळ्यासमोर दृश्य येतं आणि त्या साड्या फटाफट फेकून तो बेडवरती टाकायला लागतो. मुक्ता हे सगळं पाहते आणि काय आहे हे सगळं, म्हणजे सागर इतके का चिडलेत, इतक्या रागारागात सागर सगळ्या साड्या का फेकतायत. मुक्ताला खूपच धक्का बसतो आणि ती म्हणते, सागर काय करताय तुम्ही हे. सागर म्हणतो, मला माझ्या कपाटामध्ये तुमच्या साड्या अजिबात नको आहेत, मला ह्या साड्या नको आहेत, असं म्हणत तो फटाफट सगळ्या साड्या बेडवरती पसरून टाकतो. सागर ज्या वेळेला बेडवरती साड्या पसरत असतो, मुक्ता येते, सागर काय करताय तुम्ही. सागर म्हणतो, मीच तुम्हाला माझ्या बेडमध्ये जागा दिली होती, आता मीच तुम्हाला सांगतोय की माझ्या बेडमध्ये तुम्हाला जागा नाही आहे, तुम्ही तुमचं सामान आवरा आणि बाजूला व्हा. यावरती मुक्ता म्हणते, अचानकपणे काय झालंय सागर. सागर म्हणतो, अचानकपणे काहीही गोष्टी होत नाही आहेत, तुम्ही ज्या पद्धतीने माझ्याशी वागताय ना त्या पद्धतीने या गोष्टी होणार, पहिलं आत्ता हे सगळं काढा. मुक्ता म्हणते, काय झालंय तुम्हाला. मुक्ताला काहीच कळत नसतं की सागरला झालंय तरी काय, त्याच्या मनात कसली घालमेल चालले हे तिला काहीच कळत नसतं. सावनी मात्र हे सगळं एन्जॉय करत असते आणि आता लकी जेव्हा येणार नाही ना तेव्हा काय ड्रामा होईल हे ती स्वतःशीच विचार करत असते. तोपर्यंत इकडे आता इंद्रा सांगत असते, लकी आला नाही अजून, आणि तितक्यात उदास मुक्ता बाहेर येते आणि हे सगळं सावनी पाहते. सावनी विचार करते, बरं झालं सागरने हिला अशी फटकारली ती. त्यावरती सावनी म्हणते, काय गं मुक्ता, काय झालं, तुझा चेहरा का पडलाय, आनंदाच्या या क्षणाला तुझा चेहरा का पडला, असं म्हणत ती मुद्दाम मुक्ताला डिवचण्याचा प्रयत्न करते आणि सागरने तुला कसं काय तुझे कपडे वॉर्डरोबच्या बाहेर काढलेत, तसंच तुला नाही बाहेर काढलं ना
तर नावाचे सावनी नाही असं स्वतःच्याच मनाशी बोलत असते. पण मुक्ता सावनीला कोणतंही प्रत्युत्तर देत नाही, कारण मुळातच तिला काय प्रकार चाललाय याच्याबद्दल काहीही माहिती नसतं किंवा हे सगळं काय चाललंय हे तिला कळतच नसतं. गोष्टी कुठच्या दिशेला चालल्यात, सागर असं का वागतोय हे तिला कळत नसल्यामुळे ती या नादी लागत नाही. पण त्यावेळेला इकडे आता सावनीचं जबरदस्त घाणेरडं प्लॅनिंग चालू असतं आणि सावनी विचार करत असते, कर मुक्ता कर, तुला जे काही करायचं ना ते तू कर, पण मी या सगळ्यामध्ये तुला कशी अद्दल घडवते ती बघ. तोपर्यंत स्वाती म्हणते, अजून लकी का नाही आला? यावरती इंद्रा म्हणते, हो, पानाचे विळे आणायला इतका काय वेळ लागत नाही, फोन लाव बरं त्याला, नक्की काय झाले, उगाच आपल्याला साखरपुड्यासाठी उशीर नको. असं म्हणत सगळेजण आता मात्र लकीला कॉल लावत असतात, पण लकीचा कॉल काही लागतच नसतो. त्यावेळेला सावनी आता कारस्थान करते आणि जी चिठ्ठी तिने आणलेली असते ती चिठ्ठी आता ती खाली पाडते. ती चिठ्ठी खाली पडते आणि ती म्हणते, ही बघा इकडे चिठ्ठी आहे, म्हणजे लकीने तुमच्यासाठी चिठ्ठी लिहून ठेवली. आता लकीने चिठ्ठी लिहून ठेवली म्हटल्यावरती सगळ्यांनाच जरासा धक्का बसतो. लकीने चिठ्ठी लिहिली, नक्की काय झालं, कुणालाच काही कळत नाही. सागर म्हणतो, दे ती इकडे चिठ्ठी. यावरती मग मात्र सावनी म्हणते, अरे तू वाचलीस काय, मी वाचली काय, दे ना, मी चिठ्ठी वाचते. असं म्हणत ती चिठ्ठी हातामध्ये घेते आणि चिठ्ठी हातात घेऊन ती आता वाचायला लागते आणि त्याच्यामध्ये लकीने लिहिलेलं ती वाचायला लागते की खरं तर मला हे लग्न करायचं नव्हतं, मला हे लग्न करायचं नव्हतं, पण मुक्ताबाईंनी सारखी सारखी माझ्या मागे लागली होती. म्हणजे मी तिला कितीही नाही बोलण्याचा प्रयत्न केला तरी मुक्ताबाईंनी माझं काही ऐकायला तयार नव्हती. मी एकदा नाही म्हटलो, दोनदा नाही म्हटलो तरीसुद्धा ती माझ्यावरती सारख्या प्रेशर आणत होती आणि तुला हे लग्न करायलाच पाहिजे असं म्हणत होती आणि त्यामुळे माझा नाईलाज झाला. माझा नाईलाज झाल्यामुळे मी या लग्नाला होकार देऊन बसलो. खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये मला हे लग्न करायचंच नव्हतं, पण मुक्ताबहिणीने इतक्या वेळा माझ्यावरती प्रेशर आणलं ना की मला हे लग्न करणं भाग पडलं आणि त्यामुळे मी ह्या लग्नाला तयार झालो. पण खरं तर मी या लग्नासाठी प्रिपेअर नाही आहे, म्हणून मी हे घर सोडून निघून जातो आहे. मी हे घर सोडून कायमचा निघून जातो आहे आणि त्यानंतर मी या घरामध्ये येणार नाही, कारण मला हे लग्न करायचं नाही. आता मात्र इकडे मुक्ता पण हादरते. सागर ती चिठ्ठी हातात घेतो, सागर ती चिठ्ठी वाचायला लागतो. इंद्राचे तर अश्रूच कोसळायला लागतात. इंद्रा तर हमसाहुमशी रडायलाच लागते. तिला कळत नाही की हे आपल्यासोबत काय चाललेलं आहे. त्यावरती आरती पण रडायला लागते. आत्तापर्यंतची खूप तिच्या जीवाची घालमेल झालेली असते, म्हणजे आरतीने आत्तापर्यंत खूप काही सहन केलेलं असतं. या सगळ्यामध्ये आता आरतीला खूप त्रास होतो आणि आरती रडायला लागते. त्यावरती इंद्रा म्हणते, रडायला काय नाला पाहिजे तुला आता, हे सगळं कोणामुळे घडलंय ना त्याला जाब विचार. तुझ्या मुक्ता मॅडममुळे हे सगळं घडलंय. मोठेपणा घेण्यासाठी, स्वतःचा मोठेपणा सिद्ध करण्यासाठी, लग्नासाठी ही एवढं सगळं प्लॅनिंग करते आणि यानंतर माझ्या लकीवरती सुद्धा तिने प्रेशर आणलं. काय गरज होती माझ्या लकीवरती प्रेशर आणण्याची? हे जर का तिने केलं नसतं ना तर नॉर्मल पद्धतीने ज्या गोष्टी झाल्या असत्या त्या झाल्या असत्या. पण हिने काय केलं, हिने या सगळ्यामध्ये माझ्या लकीला अडकवलं, तुला अडकवलं. आता जे काही जाब विचारायचा असेल ना तो मुक्ताला विचार. का वागलीस तू मुक्ता अशी? माझ्या लकीला का या सगळ्यामध्ये अडकवलंस आणि या पोरीचं आयुष्य का बर्बाद केलंस? असं म्हणत ज्याने आयुष्य बर्बाद केलंय तो पळून गेलाय, त्याचं काहीच नाही. पण इंद्रा इकडे मुक्तावरती सगळा राग काढत असते, मुक्तावरती खार खात असते आणि इकडे आता आरती रडायला लागते. आरती हमसाहुमशी रडायला लागल्यावरती आता मात्र इंद्रा म्हणते, कनाला रडतेस? तुझ्याच मॅडमने तुझं आयुष्य बर्बाद केलेलं आहे. तुझ्या मॅडमने जे आयुष्य बर्बाद केलंय ना तिलाच जाब विचार. काय गरज होती जबरदस्ती हे लग्न करवून आणायची? असं सारखं मुक्ताला ती ओरडायला लागते. त्यावरती आता इंद्रा रडायला लागते, जर का मीने या लग्नाला होकारच दिला नसता तर माझा मुलगा हे घर सोडून निघून गेला नसता. माझा मुलगा निघून गेला नसता आणि माझ्या आयुष्यात हे असं नसतं आलं. मुक्ता का वागलीस तू असं? यावरती आता आरती पण रडायला लागते. मुक्ता आरतीला समजवते, आरती तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, या सगळ्यामध्ये मी सगळं ठीक करेन. तर आरती मुक्ताचा हात झटकते आणि का वागलात मुक्ता मॅडम तुम्ही असं? आज तुमची फॅमिली तुमच्यावरती नाराज आहे. आज लकी हे घर सोडून निघून गेलाय.
आणि तुमच्यावरती सगळे नाराज आहेत. पण ही परिस्थिती नक्कीच निवळेल. म्हणजे कसं आहे ना, तुमची फॅमिली तुम्हाला माफ करेल, लकीला घरात परत आणेल आणि या सगळ्यामध्ये सगळं नॉर्मल होईल. पण नॉर्मल ज्याचं होणार नाही ना, ते फक्त मी आहे. आयुष्य ज्याचं बरबाद होणार आहे ना, ती फक्त मी आहे आणि हे सगळं तुमच्यामुळे घडणार आहे. तुम्हाला कळत आहे का मुक्ता मॅडम, तुम्ही या सगळ्यामध्ये मला किती मोठा धक्का बसवलात ते. जर तुम्ही मला म्हणाला होतात की लकी मनापासून या सगळ्याला तयार आहे, म्हणून मी या लग्नाला तयार झाले, म्हणून मी हे सगळं विसरून मी आता या सगळ्यामध्ये हे करायला तयार झाले. पण तुम्ही मला फसवणूक केलीत, तुम्ही माझी खूप मोठी फसवणूक केलीत. का वागलात तुम्ही माझ्यासोबत असं म्हणत इकडे आता आरतीसुद्धा मुहीच्या पाठोपाठ म्हणजे आता आरतीसुद्धा इंद्राच्या पाठोपाठ मुक्तावरतीच आवाज वाढवायला लागते. म्हणजे आता जो ऐकतोय त्याचं सगळं आता चालतं आणि जो आपला बिचारा काही बोलत नाही त्याला कुणी काहीही उठसूट बोलावं अशीच परिस्थिती मुक्ताची झालेली असते. न सागर बाजूने असतो न घरातले बाजूने असतात आणि त्यातच आता जिचं भलं करावं ती आरतीसुद्धा या सगळ्यामध्ये आता मात्र मुक्तालाच दाब विचारत असते. या सगळ्याचं मुक्ताला खूप 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 वाईट वाटतं. स्वातीला पण समजत नसतं की लकी तर मनापासून तयार झालेला आहे, मग लकीचं काय आहे, आत्ता का लकीने हे सगळं असं वागलं आहे असं स्वातीसुद्धा विचार करायला लागते. पण कुणालाही विचार करण्यासाठी वेळ न देता लकीने चिठ्ठी लिहून निघून गेलेला असतो. तोपर्यंत आता मात्र इकडे आरतीने आरोप केल्यावरती इंद्रा म्हणते, हो का मला त्या पोरीला खोट्या होप्स दिल्यास, का मला त्या पोरीला खोटी तू आशा दाखवलीस. काहीच गरज नव्हती तिच्यासोबत हे असं खोटं करायची. जर लकीला तू 10 वेळा बोलली नसतेस, लकीला 10 वेळा तू प्रेशर केलं नसतंस की तू लग्न कर, तर त्याने कदाचित आमच्याशी खरं बोलला असता आणि ह्या लग्नाला नकार दिला असता. मग त्या पोरीचं पण आयुष्य नसतं बरबाद झालं. आणि मी तर म्हणत होते केस तर केस लढूया ना आपण, केस लढायला काय प्रॉब्लेम होता. केस लढायला नको किंवा तुला मोठेपणा पाहिजे की मी हे सगळं कसं नीट केलं म्हणून तू हे केलंस ना मुक्ता. पण तुझ्या याच्यामुळे सगळे आयुष्य बरबाद झाले. पुन्हा एकदा ती बदनामी आणि पुन्हा एकदा ते सगळं ओढावलं हे सगळं तुझ्यामुळे झाले. आणि यात आरतीसुद्धा साथ द्यायला लागते. हो मुक्ता मॅडम, जर का लकी लग्नाला तयार नव्हता तर तुम्ही त्याला काहीही मनवायची गरज नव्हती. का तुम्ही लकीला लग्नाला मनवण्यासाठी मला एवढं हे करायची तुम्हाला काहीच गरज नव्हती. इंद्रा पण चिडते, रागारागात इंद्रा आत निघून जाते, इकडे सागर आत निघून जातो, तिकडे आता आरती बाहेर निघून जाते आणि आता सावनीचा प्लॅन यशस्वी होतो. आणि ती विचार करते, वा सावनी वा, म्हणजे हारता जी बाजी तू पलटलीस ना त्याच्याबद्दल तुझं जितकं कौतुक करावं तितकं कौतुक थोडं आहे. हारलेली बाजी एका क्षणामध्ये कशी पलटायची हे सगळं तुला माहिती आहे मुक्ता. आता ना तू घरची राहिलीस ना तू दारची राहिलीस, ना तुला घरचे रिस्पेक्ट देणार आहेत ना तुला दारचे रिस्पेक्ट देणार आहेत, ना ती आरती तुझी राहिलेली आहे ना काही राहिलेली नाही आहे. आणि सागर तर तुझ्यापासून कधीच लांब गेला आहे. आता तोपर्यंत सागर आपल्या रूममध्ये येतो. रूममध्ये आल्यावरती तिकडे आता एक ग्रीटिंग कार्ड असतं. खूप खूप थँक्यू सगळ्या गोष्टींसाठी, खूप प्रेम. आता मात्र सागर विचार करतो, का मुक्ता हे सगळं करतायत, हे सगळं करण्याची मुक्तांना काय गरज आहे. पण त्याच वेळेला इकडे आता तो जेव्हा ग्रीटिंग पलटतो त्याच्यावरती लिहिलेलं असतं फ्रॉम मुक्ता टू अक्षय. आता अक्षयला का हे ग्रीटिंग लिहिलं आहे. मग त्याचा रागाचा पारा अजूनच चढतो. ते ग्रीटिंग फडाफड फाडून तो फेकून देतो. तिकडच्या सगळ्या गोष्टी अस्ताव्यस्त करायला लागतो. काय चाललं आहे हे सगळं मुक्ताचं, मुक्ता का असं वागतायत, मला का त्रास देत आहेत असं म्हणत असतो. त्याच वेळेला आशयला मुक्ताने फोन करून आता मात्र आरतीच्या आईला आणायला सांगितलेलं असतं. तर आरतीची आईला आशय कारमधून घेऊन येतो. कारमधून ज्या वेळेला आशय आरतीच्या आईला घेऊन येत असतो तो कारचं दार उघडतो आणि तिला खाली उतरतो. त्यावरती आता आरतीची आई म्हणते, म्हणजे मुक्ता मॅडम तर खूप चांगल्या आहेत मला माहिती आहे, पण त्यांच्या घरातली बाकीची मंडळी पण चांगली आहेत ना, आरतीसोबत ते नीट राहतील ना. यावरती आशय म्हणतो, तुम्ही काहीही काळजी करू नका, जोपर्यंत मुक्ता मॅडम आरतीच्या सोबत आहेत ना तोपर्यंत गोष्टी अगदी व्यवस्थित होतील. त्या आरतीला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ देणार नाहीत, त्या आरतीसोबत कोणत्याही प्रकारचं चुकीचं काही होऊ देणार नाही आहेत. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल. म्हणजे खरं सांगायचं तर आरतीला मुक्ता मॅडम खूप सांभाळून घेतील आणि या सगळ्यामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारची काळजी करू नका असं म्हणत आता मात्र इकडे
तो सांगत असतो. त्याचवरती आता इकडे बाहेर येते आरती रडत रडत आणि तिच्या मागे मुक्ता तिला समजवत. मग आई म्हणते, काय गं आरती, काय झालं? तुझा साखरपुडा आहे ना, तू रडतेस का? यावरती आरती सांगते, लकी हे घर सोडून निघून गेलाय. लकीला खरं तर माझ्याशी लग्नच करायचं नव्हतं. त्याने ऐन वेळेला साखरपुड्याला होकार दिला आणि ऐन वेळेला जो बाहेर गेलाय तो आलाच नाही. आता मात्र इकडे आरतीच्या आईला खूप वाईट वाटतं आणि ती म्हणते, हे काय, तू तर म्हटली होतीस की मुक्ता मॅडम सगळं काही ठीक करतील आणि मुक्ता मॅडमच्या भरोशावरती तू हे सगळं केलंस ना? यावरती आरती म्हणते, हो. यावरती मुक्ता म्हणते, ऐका ना, मी अजूनही तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करते की सगळं काही ठीक होईल. म्हणजे आरती आणि लकीचं मी लग्न लावून देईन. तुम्ही ऐका तरी माझं. यावरती आता इकडे चिडलेली आरती म्हणते, काही गरज नाही आहे. माझ्या भावनांशी खेळलात ना तितकं खूप झालं. आता अजून माझ्यासोबत काही करायची गरज नाही आहे. माझ्यावरती कोणते कोणते तुमचे उपकार मला नको आहेत, असं म्हणत आरती चिडलेली असते. मुक्ता इकडे या सगळ्यामध्ये स्वतःला सावरण्याचा आणि आशूला सांगते, अरे अचानकपणे इकडून निघून गेलेला आहे लकी. म्हणजे आधी लकीने लग्नाला होकार दिला होता, पण अचानकपणे तो निघून गेला आहे. का गेला, कसा गेला, मला काही कळतच नाही आहे. यावरती आशय म्हणतो, काळजी करू नको, मी लकीला शोधून आणतो. यावरती इकडे आता आरती सांगते, काही गरज नाही आहे. तो पुन्हा येणार, पुन्हा मला फसवणार. या सगळ्यामध्ये माझी होणारी फरफट मी नाही पाहू शकत. बाद झालं. आता कोणत्याही प्रकारची कुणाचीही सहानुभूती मला नको, असं म्हणत चिडलेली आरती या सगळ्यामध्ये निघून जाते. मुक्ता बोलत असते, आरती ऐकत नाही. आरतीची आई म्हणते, बस झालं मुक्ता मॅडम, आम्ही तुमच्या भरोशावरती आमच्या मुलीला इकडे पाठवली होती, पण तुम्ही काय केलं? तुम्ही या सगळ्यामध्ये माझ्या मुलीची फसवणूकच केली, असं म्हणत दोघीजणी निघून जातात. मुक्ता बिचारी रडत असते. आशय तिला समजवत असतो. तोपर्यंत इकडे आता सागर चिडलेला असतो आणि तुम्हीसुद्धा मला सोडून जाणार माहिती आहे, जा तुम्हीसुद्धा मला सोडून जा. मला सावनी म्हटली ते पटले की एक दिवस तुम्ही पण मला सोडून जाणार, तुम्हाला पण मला सोडून जायचं आहे, तर निघून जा इथून, असं म्हणत आता सागर मुक्तावरती चिडतो. तितक्यात तिथे असा सावनी येते आणि काय झालं, सागरने जायला सांगितलं आहे का? एक दिवस तुझ्या गळ्यामधली ही काळ्या मण्यांची माळ आहे ना, हीच मी उपटून टाकणार. यावरती मुक्ता तिचा हात धरते आणि खबरदार, काळ्या मनाच्या बाईला काळ्या पोतची किंमत ती काय कळणार? पुन्हा माझ्या मंगळसूत्राला हात लावलास ना, तर हाच हात तोडून मी तुला हातात देईन, असं म्हणत मुक्ताने तिला चांगलाच इशारा दिलेला असतो.